हे आहे शेनोडी, जे सातारामधलं एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये हे आहे आमचं लहानसं घर. तर आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये साधा आणि सिंपल राहणीमान दाखवणार आहे, जे तुम्हाला बघून खूप आवडणार. छोटे छोटे तलाव, निसर्गाने भरलेलं हे माझं गाव मी तुम्हाला दाखवतो, चला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा हा ब्लॉग आपण मराठीमध्ये शूट करणार आहे, बिकॉज मी माझ्या गावी आलतो यात्रेनिमित्त. यात्रा म्हणजे आपल्या गावच्या देवाची जत्रा असते दर सालाप्रमाणे. तर ह्या ब्लॉगमध्ये मी एक फार्मर आपली लाईफ कशी स्पेंड करतो आपल्या फार्म्समध्ये, डेली रुटीनमध्ये, ते पण शो करणार आहे. आणि काय आपले छोटे फार्म्स आहेत ते पण मी शो करणार आहे. सो अर्ली मॉर्निंग 6 o'clock झालेले आहे, तर आम्ही पहिली यात्रा व्हिजिट करणार आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा ब्लॉग तुम्ही न स्किप करता. जस्ट आता 7 वाजले आहे आणि तुम्हाला वाटत असेल की 12 वाजले आहे एवढे ऊन बघून. तर सकाळची सुरुवात धारा काढण्यापासून स्टार्ट होते. धारा म्हणजे थोडक्यात गाईचं म्हशीचं दूध काढणे. हे आहे माझी लाडकी आजी, जिने मला लहानाचं मोठे केलं. आणि ह्या आजीचे फक्त चेहरा बघितला ना, काय टेन्शन असतं हे विसरून जातो. आणि माझी सगळं हट पुरवणारी पण हीच आजी. तर आधी जत्रेला जायचं आहे म्हणून लवकर आंघोळ करून घेतली. तेवढ्यात किचनमधून हा चायचा स्मेल आला. आहा, कारण चाय आणि माझं खूप घट्ट प्रेम आहे. सो आता आम्ही रेडी झालेलो आहे यात्रेला जाण्यासाठी. चला. तर आता रेडी होऊन चाललो आहे आपण गावच्या जत्रेला. तर महादेव आणि नंदीचं दर्शन घेऊन गाडी आपण स्टार्ट करूया. हे आहे श्रीनाथ म्हस्कोबाचं मंदिर. खूप जण मुंबई पुण्यावर या जत्रेला दरवर्षी येतात आणि जर जत्रेला नाथाचं मंदिर गुलालाने चारी बाजूने भरून जातं. हा आहे नाथांचा घोडा. गावच्या रीतिरिवाजाने आणि सांस्कृतिक पद्धतीने ही जत्रा पार पाडली जाते. आणि या जत्रेमध्ये जे नवस आपण मागितलं असतं ते पूर्ण करतात आणि देवाला मागणं घालतो. खरं बोलायला गेलं तर ह्या गावची जत्रा जे मजा येते ते म्हणजे जत्रेमध्ये मार्केट फिरायला. हे मार्केट डेली नसून फक्त जत्रेलाच भरतं. आणि सर्वात भारी म्हणजे गजे आणि ढोल, जिथे ढोल आणि पिपाणीच्या म्युझिकवरती गजी खेळली जाते. ही परंपरा खूप वर्षापासून आमच्या संस्कृतीमध्ये चालत आली आहे. आणि आज आपण किती मॉडर्न झालो तरी आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा नाही विसरता येत. तर आमचा अख्खा दिवस जत्रेमध्ये जातो आणि नेक्स्ट डे आम्ही थेट शेतात जातो, जिथे डाळिंब म्हणजे ज्याला आपण थोडक्यात पोमोग्रॅनेट म्हणतो. सकाळी उठून आम्ही डाळिंबवरती फवारणी करतो, म्हणजे पेस्टिसाईड करतो. आणि फवारणी करून आम्ही जातो थेट बाजरीच्या शेतात. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे बाजरी हे कशा प्रकाराने काढली जाते आणि त्याची छाटणी कशी केली जाते, म्हणजे कटिंग कशी केली जाते ते बघणार आपण. आता आपण आलेलो आहे बाजरीच्या शेतात आणि हे आहे माझे आजोबा, ज्याने आपलं आयुष्य शेतीमध्ये घालवलं आणि आपल्या कष्टाने आपलं साम्राज्य उभं केलं. तर बाजरीची जी छाटणी असते हे मॉडर्न टेक्नॉलॉजी कटरने काढली जाते. बाजरी काढली म्हणजे एवढं काम नाही, कटरने बाजरी काढलेली आपल्याला गोळा करून त्याची पेंडी बांधावी लागते
आणि हेच बाजरी आपण ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन जाणार आहे. इकडे पुढक्याकडे खालचं कडे झाली ना ती बाजूची पूच. अरे उलट पुढे माकडा. तर मित्रांनो, आज आपण बाजरीचे हे बाजरीचं पीक आहे, याचे जे कणसं होती ते कणसं आपण काढून घेतलेले. या रानात पाणी होतं. पाऊस गेल्या आठवड्यात पाऊस भरपूर पडल्यामुळे या रानात पाणी चिखल होतं. त्यामुळे आपण वरून ही कणसं काढून घेतलेले. बाजरीचं पीक सर्वसाधारणपणे 3.5 ते 4 महिन्याचं पीक असतं. आपण कणसं काढून घेतलेले आहेत. आता राहिलेलं आहे हे, याला आमच्या पश्चिम महाराष्ट्रात मान देशात याला सरमाड म्हणतात. बाजरीचं झाड आहे, त्याची कणसं आपण काढून घेतलेली आहेत. तर हे सरमाड आपण आता काढून घेतोय आणि सरमाड काढून घेतल्यानंतर याच्या पेंड्या बांधून आता हे एवढं वाळलेलं आहे की हे जनावरांना खाद्यासाठी आपण वापरू शकतो. बट आता हे एवढं वाळलेलं आहे आणि पावसाच्या पाण्याने एवढं सडलेलं आहे की आता आपण याची अशी एक जैविक खत तयार अशा पद्धतीने करणार आहोत की याचा कडबाकुट्टी मशीनमध्ये आपण बारीक कुट्टा तयार करून डाळिंबीच्या बागेमध्ये जे बेड असतात त्या बेडवरती याचं आच्छादन मल्चिंग करणार आहोत. म्हणजे जे ड्रिपने आपण जैविक खत सोडणार आहोत किंवा लिक्विड सोडणार आहोत आणि जी वरंब्याची माती आहे डाळिंबीच्या, तर ते मिक्स होऊन वातावरणाच्या बदलाने त्याचं बारीक खत तयार होऊन डायरेक्टली झाडांना त्याचं. आपल्याला शेती जेवढी सोपी वाटते तेवढी शेती सोपी नाही. सगळं काम झाल्यानंतर बाजरीला असं उन्हामध्ये सुकाया टाका लागतं. खरं सांगू का, सर्वात सुखी आणि समाधानी हा व्यक्ती शेतकरी असतो आणि जे आपल्याला लाईफ जगायचे तो खरोखर शेतकरी जगतो. हा आहे माझा मामा, जो विहिरीतून पाणी आणायला गेला आहे. कारण तुमचा ॲक्वागार्ड फिल्टर कधीच बराबरी करू शकत नाही. निसर्गाने दिलेली प्रत्येक वस्तू खूप सुंदर असते आणि ह्या विहिरीचं पाणी खूप गोड असतं, नेमकं साखरेसारखं गोड. गावचं जीवन एवढं सुखी आणि समाधानी असतं ना, काय सांगू तुम्हाला. तर आजी आली आहे छान मस्तपैकी जेवण घेऊन, जे आम्ही झाडाखाली बसून फॅमिलीसोबत जेवण करणार आहे. तो आता जे तुम्ही बघितलेलं आहे, आता ते आपली बाजरीची छाटणी करून पूर्ण झालेली आहे, जे आपण डाळिंबीच्या खतासाठी पण यूज करणार होतो ते. तर आता आम्ही मकाच्या रानात आलेलो आहे मकाची छाटणी करायला, ज्याला हिंदीमध्ये आपण कॉर्न बोलतो. तर आपण बघणार आहे की आता मकाची छाटणी कशा प्रकारे केली जाते. समोर बघू शकता की हे जे छाटलेली मका आहे त्याला असं सेपरेटली केलं जातं. त्याला आपण कणीस बोलतो, जे आपल्या भाषेमध्ये आपण हिंदीमध्ये याला कॉर्न्स बोलतो. हे बघा, हे असं कॉर्न्स असतं.
तर हे सेपरेटली केल्यानंतर पण कणीसची एक प्रोसेस आहे कॉर्न्सची. हे भुट्ट्यामधून सीड सेपरेटली केले जातात मशीनमध्ये. आणि राहिलेले जे पाठी तुम्ही झाड बघताय, म्हणजे ज्यातून आपण कणीस काढलेलं असतं ते झाड जे ते पण यूज होतं, म्हणजे ॲनिमल ज्याला आपण जनावर बोलतो मराठीमध्ये, त्यांच्या खाद्यासाठी हे वापरलं जातं, ज्याला आपण वैरण म्हणतो मराठीमध्ये. तर अशा प्रकारे हे 2 यूज होतात मकाचे, कॉर्न्सचे. तर हे आपलं पूर्ण फार्मचे मी तुम्हाला शो करतो, थांबा. तर आम्ही शेतात ऊस, बाजरी, मका, डाळिंब, चिक्कू, पेरू, आंबे याची शेती केली आहे. खरंच ना, स्वप्नालाही मागे टाकेल असं गाव असतं, पण आपण आपल्या जॉब, एज्युकेशनसाठी कुठेतरी या गावाला सोडून खूप लांब निघून जातो. बट किती लांब गेलं तरी हे गाव आपल्या मनापासून कधीच लांब जात नाही. म्हणून आपण दर दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीला आपल्या गावी भेट देत राहतो. किती पैसा कमवला आणि किती आपण मोठे झालो तरी गावी जे सुख आहे त्यापुढे सगळं फेल वाटतं. तर आता आपला ब्लॉग इथे संपतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमचं आवडतं गाव कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.